आमदार रवी राणा यांचा बच्चू कडूंवर हल्लाबोल पाहायला मिळाला आहे। आधी बच्चू कडूंनी आरोप केलेले होते, त्यानंतर आता रवी राणांनी आरोप केला आहे बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करत असल्याचा हल्लाबोल रवी राणांनी बच्चू कडूंवर केला आहे। बच्चू कडूंसोबत कायदेशीर लढाईसाठी तयार असल्याचं राणा म्हणतात। तर मैदानावरून राणा आणि बच्चू कडूंमध्ये जुंपलेली आहे सायन्स कोर मैदान, जिथं बच्चू कडू यांनी दावा केला होता हे मैदान आपल्याला मिळालेलं होतं, पण जोर जबरदस्तीनं ते मैदान हिसकावून घेतल्याचा आरोप बच्चू कडूंनी केलेला आहे आणि त्यावरून आता रवी राणांनीही त्यांच्यावर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतंय। तर बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करत असल्याचा हल्लाबोल रवी राणांनी केलेला आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, सायन्स कोर मैदान अमरावती मधील या ठिकाणी इथं आपल्याला सभेसाठी परवानगी होती असा दावा बच्चू कडूंनी केला होता, पण नवनीत राणांकडून हे मैदान हिसकावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी 2-3 दिवसांपूर्वीच केलेला होता। आणि त्यानंतर जे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी सुद्धा बेकायदेशीरपणे इथं सभेची परवानगी घेतल्याचा आरोप बच्चू कडूंनी केला होता। त्यानंतर आता रवी राणांनी हल्लाबोल केला। महाराष्ट्रामध्ये बच्चू कडूचे सोंग अनेकांनी पाहिलेले आहे, नौटंकी अनेकदा पाहिली आहे। आंदोलन करून कुठेतरी मीडियामध्ये चर्चेमध्ये राहणं हे त्याची सवय आहे, पण कुठं राहायला पाहिजे, कुठं विरोध करायला पाहिजे, काही घरं सोडले पाहिजे। ज्या थालीमध्ये खातो त्याच थालीमध्ये छेद पाळणं हा त्याचा धंदा झालेला आहे। तर रवी राणा यांनी रात्री हा हल्लाबोल केला होता आणि मैदानावरून राणा आणि बच्चू कडूंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। आता जरी बच्चू कडू यांनी माघार घेतली असली तरी देखील अजूनही बार पलटवार सुरूच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।